बोल के निर्मित जीवनपट माता रमाईंचा हा संगीतमय कार्यक्रम आपल्या समोर आम्ही सादर करणार आहोत माता रमाईंचा जन्म आणि बालपण. कालचक्राला अनुसरून दिनांक 7 फेब्रुवारी 1898 कोकणातील वणंद गावात सूर्य हा नित्य नियमाप्रमाणे उगवला होता. गावातील समुद्र किनारा काही वेगळ्याच आनंदात होता. नारळाची ताड माड वाढलेली झाडं आनंदी स्वरात एकमेकांशी मूक संवाद साधत होती. आणि अशातच गावातील भिकाजी धोत्रे यांच्या घरात आया बहिणींची धावपळ सुरू झाली. हो, कारणही तसंच होतं. भिकाजी धोत्रे यांच्या पत्नी रखमाबाई यांना प्रसव यातना सुरू झाल्या होत्या आणि काही वेळातच घरातून नवजात बाळाचा रडण्याचा आवाज कानी पडला आणि आतून निरोप आला की रखमानं आणखी एका कन्यारत्नाला जन्म दिलाय. द्वितीय कन्यारत्नाच्या प्राप्तीने भिकाजींच्या मनाला समुद्राच्या लाटांप्रमाणे आनंद झाला. द्वितीय कन्येचं बारसं आनंदात करण्यात आलं आणि त्या कन्येचं नाव रामीबाई असं ठेवण्यात आलं. रामीबाईचं बालपण हसत खेळत चालू होतं. भिकाजीरावाचं घर तसं टुमदार होतं, पण अंगण मात्र ऐसपैस होतं. या अंगणात त्यांनी कोकणी पद्धतीची रंगीत फुलझाडं लावली होती आणि अंगणाच्या मध्यभागी हिरवीगार भरगत सशी तुळस. या अंगणात रामीबाई संस्काराची मोती गोळा करत होती. रामीबाईचं बालपण आणि संस्काराविषयी कवी सुलभानंद काय म्हणताय ते ऐकूया. आई बाबाचं हे घर जसं संस्कार मंदिर. आई बाबाचं हे घर जसं संस्कार मंदिर. लग्नानंतर रामीबाईचे नाव रमाबाई असं करण्यात आलं. रमाबाईचे सासरे अर्थात सुभेदार रामजींनी भीमरावाच्या लग्नानंतर डबक चाळीतून स्थलांतर केले आणि आता ते पोयबावाडीत राहायला गेले. रामीबाई मुळातच सुस्वभावी आणि घरकामात तरबेज होत्या. त्यामुळे घरातल्या प्रत्येकाला त्यांनी आपलंसं करून घेतलं होतं आणि घरातली मंडळी सुद्धा रमाबाईंना जीव लावत होती. अशा रीतीनं रमाबाईला सासरची गोडी तयार झाली. नवी साड जोडी सोफाची मांदियाळी सासरची गोडी सासरची गोडी सासरची गोडी सासरची गोडी. घरदार सारवून जात्यावर दळाला आई आणि काकीने लावली वडाला. घरदार सारवून जात्यावर दळाला आई आणि काकीने लावली वडाला. रमाबाई आता आपल्या घरात रमू लागल्या होत्या.
आपल्या समाजात एवढं शिकत असलेल्या एकमेव व्यक्तीची पत्नी असलेल्या रमाबाईला स्वतःबद्दल सार्थ अभिमान वाटत होता. त्यामुळे साहेबांना अभ्यासाच्या वेळी काही व्यत्यय तर येणार नाही याची रमाबाई काळजी घेत होत्या. त्यांना योग्य त्यावेळी चहा आणि जेवण देत होत्या. असेच एकदा जेवण वाढून दिल्यावर साहेब रमाबाईस म्हणाले, रामू. हो, साहेब रमाबाईला रामूच म्हणायचे. अगं रामू, मी एवढं शिकत असताना तुला मात्र काहीच लिहिता वाचता येत नाही. ते मला अयोग्य वाटतंय. आणि उद्या आपल्याला मुलं बाळ झाल्यावर त्यांना कोण शिकवणार? म्हणून तुला शिकलंच पाहिजे. कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे दूध पिणार तो एक दिवस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि साहेबांनी त्याच दिवसापासून नव्हे तर त्याच क्षणापासून आपल्या रामूला शिकवायला सुरुवात केली. अशा रीतीनं रमाबाईला लिहिता वाचता येऊ लागलं आणि रमाबाईच खऱ्या अर्थानं साहेबांची पहिली अनुयायी ठरली. रमशिकुना साक्षर झाली ग, पहिली अनुयायी भीमाची ठरली ग, पहिली अनुयायी भीमाची ठरली ग. रमशिकुना साक्षर झाली ग, रमशिकुना साक्षर झाली ग, पहिली अनुयायी भीमाची ठरली ग, पहिली अनुयायी भीमाची ठरली ग. रामजीबाबांच्या मृत्यूमुळे माता रमाईंचे साहेब खरं तर खचले होते. पण आपल्या रमाईनं तिच्या साहेबांना मानसिक व शाब्दिक आधार दिला आणि त्यांना समजावलं. आपल्या बाबांच्या स्वप्नपूर्तीची आठवण करून देत रमाई साहेबांना म्हणाल्या, साहेब, आपणच असे खचून जाल तर आमच्यासारख्याने कसं करायचं? तुम्हाला रामजी बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. आपणास आपल्या समाजाचे उद्धारक व्हायचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला खूप शिकायचंय. मामांजी, आपल्यात नसल्याचं दुःख तुमच्यासारखं मलाही आहेच. साहेब, तुम्ही खूप शिका, घरादाराची काळजी करू नका. आपण माझ्यावर विश्वास ठेवा. आपल्याला अभ्यासात कोणतीच अडचण येणार नाही याची मी काळजी घेईन. पण तुम्ही असे हातपाय गाडून बसू नका. तुम्ही पुढील शिक्षणाची तयारी करा. रमा सांगते तुम्हाला शिका खूप मन लावून साहेब माझे साहेब अनेकदा सभांमध्ये व्यस्त असायचे. त्यामुळे ते कधी घरी असायचे तर कधी बाहेर गावी आणि त्यामुळे रमाईंना त्यांची काळजी वाटायची. त्यामुळे ती अनेकदा जेवतही नसे. खरं तर काळजी, वेळेवर जेवण न करणे आणि सदैव कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असल्यामुळे त्यांचं शारीरिक स्वास्थ्य बिघडलं होतं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हवा पालट करण्यासाठी साहेबांनी रमाईला धारवडच्या वसतिगृहावर पाठवलं. पण वसतिगृहावर पोचल्यावर तिथली मुलं अगदी शांत बसलेली आहेत असे रमाईच्या लक्षात आले. खरं तर तिथे मुलांची धावपळ, किलबिल, गोंधळ हे असं अपेक्षित होतं. त्यासंबंधी वसतिगृहाचे प्रमुख असलेल्या बळवंत वरडे दादांना विचारले असता ते म्हणाले, वसतिगृहाला उर्वरित अनुदान मिळालेले नाही
आणि मागील उधारी न मिळाल्यामुळे वाण्यानेही वाण सामान देणं बंद केलंय आणि त्यामुळे इथली चूलही पेटलेली नाही. हे ऐकल्यावर रमाईच्या मनाला यातना झाल्या आणि त्यांनी लगेचच आपल्या अंगावरील सोनं काढून बळवंत दादांच्या हातात दिलं. मे 1935च्या पूर्वसंध्येला माता रमाई मरणासन्न अवस्थेत बिछाण्यावर पडून होत्या. साहेबांना सुद्धा त्यांच्या तब्येतीविषयी कळवण्यात आलं होतं. साहेबांच्या मनातही कदाचित शंकेची पाल चुकचुकली असावी आणि साहेब तात्काळ मुंबईच्या दिशेने निघाले. इकडे माता रमाई साहेबांच्या तसबिरीकडे एकटक बघत होत्या आणि साहेबांची आतुरतेने वाट बघत होत्या. त्या क्षणी माता रमाईच्या मनात स्वतःचे जीवनपट वाऱ्यासारखं भिरभिरत होतं आणि त्यांना कदाचित असं वाटलं असेल, काही चुकलं असेल तर करावी क्षमा, तुम्हा सोडून जाते